परमात्म्याची विशेषता आहे. सगळ्यांनी ज्याला टाकून दिलं भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करतो. परमात्म्याने त्याचा स्वीकार केला आणि भगवान परमात्मा सांग चिंता करू नको, तुला कोणी स्वीकारत नाही, तुझा स्वामी मी होतो. आज हरिदिनी आहे. हरिदिनीच्या दिवशीची सेवा संत सोयरा महाराजांचा अभंग आहे. वास्तवात पाहायचं झालं तर हा अभंग महत्वाचा आहे. सोयराबाईचा विचार करा, हे अभंग का दिलेत हा मोठा माझ्या पुढे प्रश्नच आहे प्रत्येकाला. पण त्यातला एक महत्वाचा भाव आहे. आपण काही मर्यादितच अभंगावर चिंतन करतो, मर्यादितच संत जगाच्या समोर आपल्या आहेत. पण वारकरी संप्रदायात संत जर पाहायचे झाले तर 12व्या शतकात या वारकरी संप्रदायात संताचं पीक आलं होतं. सगळ्या जाती जमातीत संत झालेत. सर्व हे संत एका योग्यतेचे एका अधिकाराचे आहेत आणि या सगळ्या संतांवर प्रकाश पडावा म्हणून सगळ्या संतांचे अभंग आहेत. 1 महिन्याच्या काळात मला वाटत नाही एकही संत सुटला असेल आता. पार निवृत्तीनाथापासून ते निळवाऱ्यापर्यंत सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांच्या वाङ्मयाला त्या योगे स्पर्श, त्यांचं चरित्र आपल्या समोर यावं हा पूजनीय गुरु तात्यांचा ही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तात्यांची ही इच्छा आहे का संतांचं चरित्र समोर यावं. म्हणून प्रत्येक ठिकाणी मला वाटते त्र्यंबकेश्वरच्या सप्ताहात सुद्धा सर्व संतांचे अभंग होते. तसं आज मला संत श्री सोयराबाईंचा अभंग आहे. सोयराबाईचा अधिकार सामान्य नाही, उपेक्षित कुलात जन्म आहे. पण पारमार्थिक भूमिका पाहायची झाली तर मोठ्या मोठ्याला लाजवणारी भूमिका आहे. सोयराबाईचं वर्णन मी काय करू देवा. नामदेव महाराजांनी एकाच प्रमाणात सोयराबाई सांगितलं, तयाची ते कांता तयाची सारखी भावार्थ नेटकी आवडीची. नामदेव महाराजांनी सोयराबाईचं केलेलं वर्णन आहे. तयाची ते चोखोबाराचं वर्णन केलं आणि सांगितलं तयाची ते कांता तयाची सारखी. सोयराबाईचा अधिकार सांगला त्यांची कांता त्याच योग्य, चोखोबाराचा जो अधिकार आहे त्याच योग्यतेच्या त्या सोयराबाई महाराज आहेत. काय विशिष्ट म्हणजे भावार्थ नेटकी आवडीची. तिच्या अंतःकरणात परमात्मविषयक भाव कसा आहे आणि ते भाव अभंगातून सोयराबाईंनी प्रगट केला. प्रत्येक संतांची अभंग रचना पाहता भरपूर आहे. नामदेव महाराजची अभंग रचना विपुल आहे. त्याबरोबर तुकोबाराची अभंग रचना उरले ते शेवटी लावी तुका. त्यात नामदेव महाराज तुकोबाराच्या अभंग रचनेचा विचार करायचा झाला तर महाराजांचे 4.5 अभंग, 492 अभंग अशा प्रकारचे आपल्याला पाहायला सापडतात. काही जणांनी 10,000 अभंगाचा गाथा सुद्धा पाहण्यात आपल्याला येतो. पण असे भरपूर अभंग अन्य संतांचे पाहायला सापडतात. पण सोयराबाईचे तसे इतके विपुल अभंग नाही. सोयराबाईच्या अभंगाचा विचार करायचा अवघे 62 अभंग आहेत. किती अभंग आहेत? 62 अभंग आहेत. पण त्या 62 अभंगात सोयराबाईंनी काही चुकलं का? सोयराबाईचा लिखित गाथा मी पाहिला नाही, पण जे जिथं जिथं पाहिलं त्याचं 62 अभंगाचाच विचार आला. पण ते 62 अभंग मला वाटते सगळ्या संतांच्या गाथ्याला गवसणी घालणारे आहेत. सगळ्या संतांचं वाङ्मय, सगळ्या संतांचे ते विचार त्या माऊलीनं 62 अभंगात आणले. स्त्री संताचा विचार करते जनाबाई महाराज आहेत. स्त्री संताचा विचार करायचा झाला तर सोयराबाई महाराज आहेत. या सोयराबाई महाराजांची विशेषता अशी आहे, हे जनाबाई महाराज जशा परखड बोलायला आहेत तशा सोयराबाई महाराज सुद्धा बोलायला परखड आहेत. सोयराबाई महाराज सुद्धा बोलायला परखड आहेत. बोलते वेळेस खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवाची सुद्धा भीड कधी धरली नाही, सामान्याची नाही धरली. यात विशेष आजचा अभंग सुद्धा पाहायचा झालं तर त्याच भूमिकेतून ते बोलत आहेत. ऐसा न रुजू दुराचारी म्हणे चोख्याची मारी काही सामान्य आहे का? ज्या काळात मंदिरात प्रवेश सुद्धा त्यांना नाही, मंदिराच्या दाराजवळ बसून परमात्म्याचं दर्शन घ्यायचं ही त्यांची स्थिती आहे. याही काळात परमार्थ कसा असावा याचा आदर्श जगाच्या समोर ठेवणं, तो परमार्थ कसा असावा हे जगाला सांगणं हे काय सामान्य क्रांती नाही. काल तशा पूजनीय तात्यांच्या मुखातून आपण चरित्र ऐकलेलं आहे. चोखोबाराचं चरित्र ऐकलं. सोयराबाईचा अधिकार त्याच प्रकारचा आहे महाराज.
सोयराबाई देवाला बोलतात. सोयराबाई खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामपर अभंग आहेत, उपदेशपर आहे, ज्ञानपर आहे, अवस्थापर आहे, स्थितीपर आहे. त्या 62 अभंगाचं आपण वर्गीकरण केलं आपल्याला हे सगळं पाहायला सापडते. जसं सर्वे पदम हस्तिपदम निमग्न म्हणतात, हस्तीच्या पायात सगळे पाय आहेत का, तशा प्रकारचा या 62 अभंगात सगळा भाव आपल्याला पाहायला सापडतो. त्यापैकी आज खेद प्रगट करणारा अभंग आहे. कोणाच्या विषयी खेद आहे हे मी पुढे चिंतन करणार आहे. तूर्त सोयराबाई आहेत कोण, काय त्यांचा अधिकार हे पाहू. विठ्ठल भगवान परमात्म्याने ज्यांच्याकडं ताक प्यायला जावं, ताक पिण्यासाठी, दही पिण्यासाठी जावं, एक दिवसाचा प्रसंग. देवानी ताक पिलं, ताक पिल्यानंतर देवाला तोंड पुसायचं विसरून गेलं. घाई तोंड विसर, तसंच तोंड असं वगळत त्यात ताकाचा, त्या दह्याचा राहिलेला. भगवान परमात्मा गेले आणि विटेवर उभे झाले. तेवढ्यात बाहेर चोखोबारांना पाहिलं, सोयराबाईंना पाहिलं आणि देवाच्या तोंडाचं ताक बडव्यांनी पाहिलं. देवाच्या तोंडाला ताक लागलेलं दिसते, देवाच्या तोंडाला हे दही लागलेलं दिसते. देवाने कुठून पिलं हे दही? पिलो हे लक्षात आल्याबरोबर चोखोबाराची तक्रार दिवाणात करण्यात आली. हा चोखोबार आहे, खऱ्या अर्थानं पाहिजे जातं ते आपल्याला, आपली जीभ नाही तिथपर्यंत धरायची. हा राहुळात येतो, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो देवाला बाटवतो. अशी भूमिका त्यांनी त्या दिवाणात सगळेजण बसले, न्याय करायचा. म्हणजे आणा त्यावेळेस चोखोबाराला धरून आणण्यात आलं, चोखोबार धरून पुढे आणले. ज्यावेळेस चोखोबारला पुढे आणलं देवा, तर सोयराबाई तिथं आली, देवाला वाटवलं. ते म्हणे, त्यात एवढे शब्द ऐकल्यानंतर चोखोबार पुन्हा रडू लागले. ते म्हणे, तुला रडायला काय झालं? देवाला वाटतो पुन्हा रडतो? अरे म्हणे, तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे पाहिलं, माझा देव ताक पित होता आणि ताक पिता पिता तुमच्यामुळं माझा देव ताक पिता पिता अर्ध ताक सोडूनच देव गेला. त्याचं मला दुःख वाटते. पुन्हा ती तळपाची आग, त्या खऱ्या अर्थानं सभेची तळपाची आग मस्तकात गेली. वैतागले, चिडले. म्हणजे एक करा, याला शिवळाला, गाडीला बांधा, बैलगाडीला बांधा आणि याला ओढत गावाच्या बाहेर नेऊन टाका. देवाला वाटवलं, देवाच्या मंदिरात प्रवेश नाही. महाराज चोखोबाराच्या गळ्याला फास दिला, आपल्या पायाला फास दिला आणि चोखोबाराला गाडीला बांधलं. गाडीला बांधल्यानंतर गाडी सुटणार तेवढ्यात देवानी गाडीच्या समोर आला आणि परमात्म्याने ते पुढचा ते जुवाला धरलं, जू पकडलं. जुवाच्या जवळ परमात्मा आल्यानंतर बाकीच्याला दिसत नव्हते, पण सोयराबाईला पहिले परमात्म्याचं दर्शन झालं. सोयराबाई परमात्म्याकडे पाहतात आणि मग सोयराबाईनं आपलं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशी खरडपट्टी काढली. ताक पियाला काय तू आला आणि माझ्या धन्याला रिकामा ताप? बरं, इतकी दिवस खाल्लं पोचलं, याचं काय हे फळ आहे का? आम्ही तुला खाऊ घातलं. असं सोयराबाई ज्यावेळेस देवाला बोलू लागल्या, चोखोबारा म्हणू लागले, सोयरे अगं कोणाला बोलते? अगं हा देव संतांचा पोसणा आहे, संतांनी याला सांभाळलेला आहे, तू त्याला असं बोलणं बरोबर नाही. चोखोबारा आहे त्या सोयराबाईला बोलतात आणि मग ती चिडलेली, सोयराबाई चिडलेल्या, खमंग अशा प्रकारे. तसे स्त्री संत सगळे खमंगच वाटते. संत श्री सखूबाई सोडता बाकी सगळे संत, स्त्री संत म्हणल्यानंतर तिथं अग्नी पाहायला सापडते. आमच्या मुक्ताबाईचं चरित्र तसंच आहे. त्याच्यानंतर आमच्या जनाबाईचं चरित्र, आरे आरे विठ्या मूळ मायेच्या काळ, तसंच आहे. आणि तशा प्रकारचं बोलता बोलता ते ओढतं म्हणे, आता कशाला आला साडवा, आता हो बाजूला. आणि बाजूला हो म्हणल्यानंतर सगळेजण म्हणू लागले, हे कोणाला बोलतात? सोयरा कोणाला बोलते? सगळेजण पाहू लागले. तेवढ्यात मग म्हणे, आता पुन्हा आम्हाला खोटं ठरवायचं का? आता फक्त माझ्या पतीला पायाला बांधून ओढत आहेत, आता मलाही तुला ओढायला लावायचं का? हे जे सोयराबाई देवाला बोलल्या आणि म्हणे, आता असा गुप्त राहू नको, आता प्रगट हो. आणि प्रगट हो म्हणल्यानंतर देव तिथं प्रगट झाला आणि सोयराबाईमुळे सगळ्या
जेवढे काही गोळा झालेले होते ते सभेतले त्या सगळ्यांना दर्शन दिलं. ही योग्यता सोयराबाईची. विटलेलं अमृत नीट जिच्या स्पर्शाने नीट होते ही योग्यता सोयराबाईची. सामान्य अधिकार आहे का? तिनं सांगितलं देहाचा विटाळ देहासोबत आला, तो विटाळ देहाच्या सोबतच राहतो, अशा प्रकारचे सांगितले. वास्तवात आत्मा शुद्ध बुद्ध नित्यमुक्त आहे, देहाच्या संबंधानं विटाळ आहे, आणि तू कुठं आम्हाला त्या विटाळ लावतो, अशा प्रकारचं देवाला त्या बोललेल्या आहेत. सोयराबाईचं जीवन पाहता वेळेस अशा भरपूरशा कथा सोयराबाईच्या जीवनात आहे. स्वर्गातला देव इंद्र ज्यांच्या दारात आला अमृत घेऊन, माझ्या अमृताला स्पर्श करा, हे फक्त नाथबाबांनी चरित्र सांगितलं. नाथबाबाचे हा अभंग आहेत. आणि या अमृताला स्पर्श केल्यानंतर हे अमृत शुद्ध होणार होतं. म्हणे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर लोकांनी अमृताचं वर्णन केलं. त्यांच्या समोर, चोखोबाराच्या समोर, सोयराबाईच्या समोर अमृताचं, स्वर्गस्थ अमृताचं वर्णन केलं. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर त्यांना थोडं त्या हसलेत, उपरोधात्मक हसलेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे अमृतनं, या अमृतापेक्षा सुद्धा आमच्याकडे एक अमृत आहे, हे तरी कधी विटते, याच्यात कधीतरी वीट आहे. तर आमच्याकडे असणारं नामामृत, आमच्याकडे असणारं परमात्म्याचं भक्ती अमृत, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कथामृत, हे कधीच न विटणार आहे. आणि म्हणून त्या इंद्राला सुद्धा उपदेश केला का बाबा, या अमृतासोबत तू नामामृताची चवी चाख, ते नामामृत जवळ ठेव, म्हणजे हे सुद्धा अमृत विटणार नाही. विठ्ठल सगळ्यांना श्रुत आहे का चोखोबाराच्या पत्नीचं म्हणजे सोयराबाईचं देवाने बाळांतपण करावं, हा काय सामान्य प्रसंग नाही. ज्यावेळेस चोखोबाची कांता म्हणजे सोयराबाई गरोदर अवस्थेत आहेत, दिवस पूर्ण होत आहेत, आणि मग अशा वेळेस सांगितलं आपलं घर असं आहे, आपल्या घरी खऱ्या अर्थानं सामुग्री असली पाहिजे, माझे दिवस भरत आलेले आहेत, सामुग्री घरी असले पाहिजे, असं चोखोबारला ज्यावेळेस तिनं सांगितलं. आणि चोखोबार आहे सामुग्री आणण्यासाठी निघले. जसे निघले, कुठं जावं, बहिणीच्या गावाच्या दिशेने निघले. पण तेवढ्यात त्यांना दिंडी दिसली, आणि दिंडी दिसल्यानंतर त्या दिंडीत त्यांनी प्रवेश केला, आणि सगळंच घर विसरले, तहाना हारपली. त्या दिंडीत प्रवेश केला आणि तसेच पंढरपूरला आले. दिवस पूर्ण भरत आले. आता काय मी यांना खऱ्या अर्थानं काम सांगायला नको होतं, प्रपंचाचं गारानं यांच्या पुढे मांडायला नको होतं, कारण प्रपंचाचं गारानं कधी कधी यांनी मांडलं का हे रुसून कुठं जातील सांगायला जमत नाही. ते काय अनुभव आपल्याला नाही आलं का लक्षात. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपण हे त्यांना काम सांगायला नको होतं असं तिला वाटलं. खेद करत होते, देवा अरे माझ्या पतीला आणून दे, कुठे गेले असतील. संध्याकाळी बिचारी वाट पाहू लागली. दिवस निघून गेले, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा दिवस उजाडला, पोटात कळा मारू लागला, आता काय. आणि मग खऱ्या अर्थानं देवाला विचार पडला, आणि देवाने विचार केला. रुक्मिणीने विचारलं, देवा कुठं, म्हणजे जरा महत्वाच्या कामासाठी निघलो, तुझं जुनं फाटकं लुगडं असेल तर दे. जुनं लुगडं हेच काही नवीन असतो काय, म्हणे फाटकी असेल तर तुझी चोळी दे. देव रुक्मिणी मातेला मागू लागले. रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा पण हे कशासाठी. म्हणे रुक्मिणी तू विचारू नको, मला जास्त वेळ नाही. रुक्मिणी मातेचं फाटकं लुगडं, फाटकी चोळी आणि काही गाठोडं बांधून आपल्या काखेत घेतलं. आणि जगाचा मालक भगवान परमात्मा सोयराबाईचं बाळांतपण करण्यासाठी आला ही विचार करू लागली. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांनी बहिणीला सांगायला जातो म्हणत होते, आणि सामुग्री आणतो म्हणत होते, तरी हे आले नाही, गेलेत कुठं. आणि मग खऱ्या अर्थानं ती विचारात पडली, आणि तेवढ्याच दारावर थाप पडली. बहिणी उघडा
असाच आवाज दिला असेल बरं का. दार उघडल्या गेलं, आलं का लक्षात. म्हणून वहिनी उघडा असा जोराचा आवाज गेला असेल, पण ते आवाज बाईचा होता, इतका कडक नव्हता. जेव्हा बाईचं रूप धारण केलं होतं म्हणून तो आवाज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं. मग तर असा आवाज दिला. असा हाक मारल्याबरोबर दार उघडलं आणि पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी चालं आणि मग म्हणू लागले, भले बाई तुम्हा पाठविले देवानी धाडिले. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बाई तुम्हाला खरं देवानी धाडलं. माझा पती कोणत्या गावाला गेला देव जाणे. आणि असं ते म्हणू लागले. मग तिनं चांगला समाचार घेतला. कोण? वहिनीनं चांगला समाचार घेतला. तुम्ही बाई अशा नवऱ्याची किंमत कळत नाही. असा नवरा भेटत नाही, बहुतेक पेताडच भेटतात. आणि असा भेटल्यावर त्याची किंमत ठेवत नाही. हा बाप भेटत नाही. आणि भेटल्यानंतर असं काय, असं महाराज ते काय देवाने काय घेतली त्या सोयराबाईला. एवढा चांगला माझा दादा आणि त्याला तुम्ही कष्टी करता, त्याला काम सांगता. काय सामुग्रीची गरज होती म्हणे. असं करता 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 म्हणे दादा जाता जाता माझ्याकडं आला, मला सांगितलं, मी निघलो. त्यानं पहा म्हणे एवढी सामुग्री दिली. आणि सामुग्री घेऊन बिचारा धावला. सामुग्री घेऊन धावला. आणि सामुग्री म्हणल्यानंतर आता त्या तिथे काय डब्बे होते का? उतरंड होत्या. सगळ्या उतरंड भरून टाकल्या. देवाने दृष्टी टाकल्या. त्याला काय महाराज, हे सगळं क्षणात निर्माण करणारा घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भगवान परमात्म्यानं दृष्टी टाकल्याबरोबर सगळं तयार केलं. सगळे मडके सगळे राजन ते भरलेत महाराज. आणि भरल्यानंतर दिवस भरत आले. चिंतन करता 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 सोयराबाईला बाळही झालं. आणि बाळ झाल्यानंतर त्याचं नावही त्यांनी ठेवलं. नाव ते ठेवले कर्ममेळा. त्याचं नाव ठेवलं कर्ममेळा. कर्ममेळा नाव ठेवलं. त्याचं पुन्हा 5वी केली. नामदेव महाराजांच्या चरित्र सांगितलं. 5वी केली, 12वी केली, साखरे वाटली. याला काय साखर, आता काय कारखान्याच्या ताब्यातले होते. अलग लक्षात. साखर वाटणं विठ्ठल सहकारी कारखाना. विठ्ठल सहकारी, इथे काय चंद्रभागा सहकारी आहे, विठ्ठल सहकारी आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साखर सुद्धा वाटली. विपुल अशा प्रकारचा आनंद झाला. 12वाय झाला. आणि असं करता करता महिन्याचा काळ लोटला. मग हा म्हणू लागला, आता जाते वहिनी आपुल्या घराला. 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 आपुल्या घराला. आता जाते वहिनी आपुल्या. रागे येते मला माझे धनी. रागे येते मला माझे धनी. तुकोबाची बहिणा झाला तुकोबाची बहिणा झाला तुकोबाची बहिणा झाला तुकोबाची बहिणा झाला तुकोबाची बहिणा तुकोबाची बहिणा झाला
चोखोबाची बहीण झाला शारंगर चोखोबाची बहीण झाला शारंगर आता जाते वहिनी आपुल्या घराला आता जाते वहिनी आपुल्या घराला रागे येते नगरा चोखोबाची बहीण झाला शारंगर चोखोबाची बहीण झाला शारंगर चोखोबाची बहीण झाला शारंगर चोखोबाची बहीण झाला शारंगर. उमेश महाराज मला या प्रमाणाचा अर्थच लागला नाही. बरोबर ह्याला हो त्यांनी धनी शब्दाचं वर्णन केलं बरं का. आलं का लक्षात. आता मला धन्याचाच मोठा प्रश्न पडला होता, कोणते धनी रागी भरतील. आलं का लक्षात. म्हणून ती माझी शंका निवृत्त केली. आलं का लक्षात. का संताचा दास आहे ना. हा संतांचा दास आहे, दास्य करी दासाचे. आलं का? म्हणून संत मालक आहेत, हे धनी रागे भरतील. पुंडलिकराय आदी करून हे सगळे धनी आहेत ना त्याचे. म्हणून ते म्हणे माझे धनी मला आता रागे भरतील. वास्तव्यात पाहायचं झालं तर महाराज काय विहंगम अशा प्रकारचं ते दृश्य आहे. आणि मग ते म्हणे वहिनी आहोत थोडं थांबा, आता तुमचे भाऊ येतील आणि आल्यानंतर तुम्हाला साडी चोळी करून जाऊ, नंतर तुम्ही जा, तुमची बोळवण करते. म्हणे बाई खूप दिवस झाले, हे रागवतील तर कठीण आहे, पुन्हा घरात घेतले नाही तर करू काय. हा पुन्हा त्यांनी जर संस्थेत बायाला घेत नाहीत पुन्हा गोंधळ करू काय. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर असं काही नको म्हणून त्यांनी सुधारणा केली. ते म्हणे थांबा आता मी करते, चोळी तरी शिवते तुम्हाला. ते बाई तुमची चोळी राहू द्या. आणि असं करता 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 त्या निघल्या. कोण बाईसाहेब निघल्यानंतर तेवढ्यात त्यांनी बाहेर जायचं. ते काय तर त्वदी अंतर देते त्याचं अंतर्धान पावला आणि लगेच चोखोबाराय घरी आले. हे लक्षात आलं ना. हे सगळं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. घरात आल्याबरोबर अहो म्हणे तुम्हाला आत्ताच वहिनी गेली, आत्ताच वंश गेले, तुम्हाला भेटल्या नाही का. आणि ते म्हणे कोण. अहो म्हणे तुम्ही नाही का निर्मळा वहिनीला पाठवलं होतं, बाळांपण जवळ आलं, भरपूर सामुग्री पाठवली होती. चोखोबाराच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणे अगं सोयरा मी कुठं निर्मळेकडे गेलो नाही, ते निर्मळात वगैरे दुसरं काहीच नाही. मी आत्ता निर्मळेला भेटून तिच्या गावाहूनच आलो. तो दुसरा तिसरा कोणीच नव्हता, भक्ताची सेवा करणारा माझा मायबाप पांडुरंग होता. विठ्ठल इतकी अनन्यता ज्याच्या जीवनात आहे देवा, त्यांच्या जीवनात भगवान परमात्मा त्यांची सगळी सेवा करतो. अशा सोयराबाईचा अभंग आहे आज. सोयराबाईचा हा अभंग आहे, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर खेद व्यक्त करणारा अभंग आहे. आज सोयराबाई खेद व्यक्त करतात. कोणाच्या विषयी खेद व्यक्त करतात. कळवळलेलं आपलं सोयराबाईचं हे चित्त आपल्याला याच्यात लक्षात येते. अंतकरण कळवळलेलं दिसते. खेद व्यक्त करतात. संत वेगळ्या विषयी खेद व्यक्त करतात. कधी कोणाविषयी, कधी देवाविषयी खेद व्यक्त करतात, कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जगाविषयी खेद व्यक्त करतात, आणि कधी पारमार्थिक साधकाच्या विषयी सुद्धा खेद व्यक्त करतात. देवाविषयी खेद व्यक्त का करतात. देव म्हणून घेता आणि स्वतःला मोठं समजून घेता आणि ते मोठेपणाची जबाबदारी तुम्ही स्वीकारत नाही. याच्याविषयी सगळ्या संतांनी कधी कधी देवाची चांगली खरडपट्टी काढली. देवाच्या विषयी खेद, तुम्ही मोठे आहात आणि मोठे असून मोठेपणाला तुम्ही जागत नाही. पण कधी कधी तिथे खेद व्यक्त झालेला आपल्याला पाहायला सापडते. कधी कधी सामान्य समाजाच्या विषयी खेद व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अमौलिक असा नरदेह प्राप्त झाला आणि अमौलिक नरदेह प्राप्त होऊन सुद्धा परमात्म्याची भक्ती करत नाहीत. त्यावेळेस सामान्य समाजाच्या विषयी संतांच्या अंतकरणात खेदाची भूमिका आहे. बरं सांगू नाही पाहिलं, सांगून सुद्धा ऐकत नाही त्यावेळेस तर मग जरा चिडलं सुद्धा. किती सांगू तरी काय करू. बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. सामान्याच्या विषयी सुद्धा कुठं कुठं खेद आहे.
जन देखावे डोळा डोळा बुडता हिरवाय जन देखावे डोळा येतो कडवळा मोनिया येतो कडवळा म्हणूनी येतो कडवळा उडता ये जान न देखावे डोळा उडता ये जान न देखावे डोळा येतो कडवळा मनोनिया मनोनिया येतो कडवळा मनवोनी मनवोनी येतो कडवळा मनवोनी मनवोनी येतो कडवळा मनवोनी हे जन बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या सामान्य समाजाच्या विषयी महाराज खेद व्यक्त करतात. पण सगळ्यात जास्त संतांना खेद आहे स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतो. परमार्थाची क्रियाही दिसते पण तशा प्रकारचं त्याच्या जीवनातली ती क्रिया ज्या फलासाठी करायला पाहिजे त्या फलासाठी त्याची क्रिया नाही. परमार्थातलं जे वास्तव फल त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. परमार्थातलं फल पैसा नाही, परमार्थातलं फल प्रसिद्धी नाही, परमार्थातलं फल मान नाही, परमार्थातलं फल धन नाही. परमार्थातलं खरं फल आहे परमात्म्याची प्राप्ती होणं, परमात्म्याचं दर्शन होणं. हे परमार्थाचं खरं फल आहे. संसारात ही फलं शोभतात, संसारात या फलाला प्राधान्य आहे. संसारी व्यक्तीनं च्या जीवनात पैसा मिळवणं हे त्याला साहजिक आहे, त्याने पैसा मिळवला पाहिजे जोडून या धन. अलग लक्षात. परमार्थ परपंच संसाराच्या याच्यात मानासाठी लोक काय करतात, कोणी कोणीकडे जातील सांगायला जमत नाही. खऱ्या अर्थानं संसारात हे ठीक आहे पण परमार्थ पाथिकाच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर परमार्थाचा आचार दिसतो पण परमार्थाचा आचार करून सुद्धा स्वतःला भक्त म्हणून घेतो. देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. मोठं आश्चर्य आहे. देवाचे म्हणून घेतात आणि देवाचं म्हणून सुद्धा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथपर्यंत त्या फलापर्यंत हे जात नाही. याचा सोयराबाईच्या अंतःकरणात शीन वाटू लागला. अभंगाचं पहिलं शीन वाटत से मला शीन वाटत से मला शीन वाटत से मला शीन वाटत से मला शीन वाटत से मला
नारायणा न पाहता नारायणा न पाहता शीन वाटत से मला शीन वाटत से मला नारायणा न पाहता नारायणा शीन वाटत आता ते मला सांगायचं ते चालीतच सांगून दिलं तुम्ही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शीन वाटत असे मना नारायणाला पाहता. या अभंगात सोयराबाई महाराज पारमार्थ करणारे बहुतेक मला वाटते संत सामान्य समाजावर तितके चिडले नाही वा जितके परमार्थाचा स्तोंभ माजवणाऱ्या दांभिकावर चिडलेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता त्याला मला स्पर्श करून मी घाबरत आहे. त्याच्यावर चिडले कारण हे जगाचा अहित करतात त्यात विशेष नाही, यांच्याकडून स्वतःचा हित होते. जगाच्या अहितात हे प्रवृत्त आहेत यात विशिष्ट नाही, त्यांच्याकडून त्या दंभामुळं. कारण सदंभ सपाप सकाम आणि सव्यभिचार साधना फलापर्यंत येत नाही. सदंभ घडलेली साधना फलापर्यंत नेत नाही. दंभ साधनेतलं बळ काढून टाकते, सामर्थ्य काढून टाकते. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दांभिकाच्या विषयी दांभिक आचार दाखवणाऱ्याच्या विषयी संत दुःखी होतात, खेद व्यक्त करतात. आज सोयराबाईची भूमिका तीच आहे. शी न वाटत तसे म्हणा. वास्तवात परमार्थ करणाऱ्याच्या विषयी खेद नाही त्यांच्या येतात, उलट परमार्थाला लागलेल्या साधकाच्या विषयी त्यांची भूमिका ती आहे का तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, त्यांची मला सेवा घडावी अशी भूमिकेत आहेत. पण खऱ्या अर्थानं परमार्थाचा स्तोंभ माजवणारे, खरा परमार्थ न करणारे, परमार्थाचा फक्त बाह्य डामडोल मिरवणारे त्याच्याविषयी म्हणतात शीन वाटत असे म्हणा. मला शीन वाटते, दुःखी होतात का? अरे खरं फळ त्यांना ते प्राप्त होत नाही नारायणाला पाहता. नारायणाला न पाहता त्यांनी केलेलं हे बाकीचं सगळं जे आहे नारायणाला ते पाहतच नाहीत. आता महत्वाची शंका आहे, ते नारायणाला पाहायला जमते का? त्याला पाहायचं तर कसं पाहायचं? त्याचे पाहण्याचे काही प्रकार आहेत का? त्याचे काही रूप आहेत का? इथं नारायण शब्द का टाकला? एवढ्यावर जर असं बोलायचं आणि थांबायचं. ज्या अर्थी पारमार्थिक साधकांनी त्या नारायणाला पाहावं अशी अपेक्षा सोयराबाई महाराज करतात, त्या अर्थी तो नारायणाला पाहायला जमते का? वास्तवात काही नास्तिक म्हणतात त्यांनी काही श्रुतीचे प्रमाण घेतले ना तस्य प्रतिमा असते, त्याची प्रतिमाच नाही, त्याला रूपच नाही. न तस्य प्रतिमा असती सूत्राचा आश्रय करून त्यांनी हे वेदाचा हे मंत्र उच्चार आपल्या जीवनात हे केला. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांनी ठरवलं का देवाला रूप नाही. पण देवाला रूप आहे का नाही याचा जर विचार केला तर देवाला रूप आहे. कशावर म्हणता तुम्ही? त्याला भरपूर आपल्याला विचार करण्यासारखा आहे. मंत्र सांगते देवाला रूप आहे. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर इतिहास सांगते देवाला रूप आहे. लोकव्यवहाराचा विचार करायचा झाला तर त्यातून आपल्याला लक्षात येते का देवाला रूप आहे. आणि अर्थवादाचा विचार करायचा झाला तरी त्यातून सुद्धा देवाला रूप आहे सिद्ध होते. मंत्र सांगते देवाला रूप आहे, मंत्र सांगते देवाला रूप आहे. हो देवाला रूप आहे. कशावर म्हणता तुम्ही? वज्र हस्त पुरंदर. हा ज्याच्या हातात वज्र आहे तो कोण आहे? पुरंदर म्हणजे इंद्र आहे. कारण सध्याचा इंद्र पुरंदरचा आहे, पुणे जिल्ह्याचा आहे. वशिला मोठा असला म्हणजे चांगलं आलं लक्षात. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ज्याच्या हातात वज्र आहे तो पुरंदर आहे. मग मी म्हणतो हात शरीराशिवाय येते का? शरीर हात कशाचा भाग आहे? शरीराचा भाग आहे. कारण शरीराचा एक अवयवात ते अवयवात स्वगत भेद आहे. हा स्वगत भेद आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हात जर शरीराशिवाय येत नसेल तर देवतेला शरीर मानावं लागते. हे मंत्रावरून आपल्याला सिद्ध करायला म्हणते. म्हणून मंत्र सांगतात देवतेला शरीर आहे.
देवाव ब्रह्मणे रूपम मूर्तम च अमृतमेवच असे दोन त्याचे मूर्त असे दोन त्याचे रूप स्वतः श्रुती मातेनं सांगितलेले आहेत. मूर्त रूप आहे आणि एक त्याचं अमूर्त रूप आहे. या मंत्रावरून आपल्याला सिद्ध करायचं ते देवतेला रूप आहे. दुसरा विचार करायचा झाला तर देवतेला रूप आहे का हे कशावरून म्हणता तुम्ही, कशावरून म्हणता? बाकी जर मागं धानडोळे आपण घेतले तर लक्षात येते. असं म्हणतात सगळ्या देवता एकदा तीर्थयात्रेला निघल्या आणि तीर्थयात्रेला जात्यास आपलं धन सुरक्षित राहावं पण सगळ्या देवतेने आपलं धन अग्नीकडे आणून ठेवलं, अग्निदेवतेकडे ठेवलं. अग्निदेवतेकडे ते धन ठेवलं आणि अग्निदेवतेकडे ठेवलेलं धन ठेवून ते तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करून सुखरूप तीर्थयात्रा करून वापस आले. अग्निदेवतेनं सांगितलं का तुम्ही धन तुमचं व्यवस्थित ठेवा म्हणून त्याने सूचित केलेलं. वापस आल्यानंतर अग्निदेवतेला सांगू लागले तीर्थयात्रा व्यवस्थित झाली पण आमचं जे तुमच्याकडे ठेवले धन आहे ते आम्हाला धन पाहिजे. अग्नीने सांगितलं तुम्ही कुठे ठेवलं, तिथंच पहा मी काय हात लावलेला नाही. आणि मग प्रत्येक जण ती देवता आपण ठेवलेल्या जागेवर ते धन उखरून पाहू लागले, धन काय सापडलं नाही. शेवटी सगळ्या देवतेनं पुन्हा अग्नीला विनंती केली, अहो आम्ही जिथं ठेवलं जे खड्डा करून ठेवलं तिथं काही धन सापडत नाही, धन दिसत नाही. अग्नीनं सांगितलं नाही मी तर माझ्या ठिकाणी ते मी पाहिलं सुद्धा नाही, तुम्ही किती ठेवलं कुठं ठेवलं काही नाही. शेवटी पुन्हा हेच प्रसंग घडता घडता सगळे देवता चिडल्या आणि अग्नीला चांगलं झोडपलं म्हणे. आणि अग्नीला झोडपल्यानंतर अग्नी रडली असं वर्णन आहे पुराणात. स आरोदती ते अग्नी रडली म्हणे. रडल्यानंतर अग्नीच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले आणि त्या अश्रूपासून चांदी तयार झाली. अग्नीच्या अश्रूपासून चांदी तयार झाली. म्हणून देवा यज्ञात चांदी चालत नाही, यज्ञात दानही चांदीचं नाही, यज्ञात पूजेला सुद्धा चांदी चालत नाही. का? ते अग्नीचे अश्रू आहेत म्हणून. काय उडलं सोनं तेज आहे, सोनं म्हणजे अग्नीच आहे. करज आणि अकरज असे तेजाचे दोन प्रकार न्यायानं केलेले आहेत. त्याच्याकडून ते खनिजातून निघणार खऱ्या अर्थानं ते तेजच आहे. सोनं कधी जळत नाही. हो बुडालं. मला असं जर तुम्ही सहाय्य केलं ना तर मला शेवटावर जायला काहीच अवघड नाही. अलग लक्षात. म्हणून अशा प्रकारचं सगळे इकून तिकून मला आधार आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. माझा विषय चालला का अग्नी रडली, अग्नीच्या डोळ्यातून ते अश्रू पडले म्हणून ते अग्नी रडणं कधी शक्य आहे? डोळे असल्याशिवाय अश्रू बाहेर पडतात का? अश्रू डोळ्यालाच येतात. सध्या डोळे येत आहेत. तसं डोळे येणं चांगलं आहे पण डोळे आल्यावर डोळे जाणं चांगलं नाही. डोळे येणं चांगलं आहे. डोळे येणं म्हणजे दृष्टी, दृष्टीची फाटाफुटी चांगलं आहे डोळे येणं. पण हे डोळे येणं म्हणजे डोळ्याचा आजार आहे बरं का. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या अग्नीच्या डोळ्यातून खाली अश्रू पडले. मला सांगायचं काय, डोळे आहे त्या अर्थी शरीर आहे, डोळे अवयव आहे. म्हणून अशा प्रकारचं देवतेला शरीर आपल्याला मानावं लागते. लोकव्यवहारात जरी पाहायचं झालं तरी वेगवेगळ्या देवतेच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहतो. शंकराची मूर्ती वेगळी, देवाची दत्तात्रयाची मूर्ती वेगळी, देवीची मूर्ती वेगळी. आपल्याला देवता ओळखू येतात का नाही? मूर्ती वर्णन केलं का तुम्ही ते बराबर त्या वर्णावरून ती देवता सांगता. अलग लक्षात. हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. 3 शिरा आहेत, पाठीमागं गाय, पुढे श्वान झोकलेले आहेत, गळ्यात रुद्राक्षाची माळा, हातात रुद्राक्षाची माळा. कोणती देवता आहे? दत्तात्रय. आता देव तुम्हाला ओळखू येतात. अशी एक देवी आहे, कमळात उभी आहे, हात असा केलेला आहे आणि 2000च्या नोटा बाहेर पडत आहेत. कोणती? 2000च्या? 2000च्या नोटा देणारी लक्ष्मी सुद्धा रिजेक्ट. लक्षात. ते पहिल्यांदा नोटा बंद झाल्या होत्या महाराज. मी सकाळी ज्ञानोबाच्या दर्शनाला गेलो. एक भिकारी मारत होता. लय बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी उचापात्या करू नये, लक्ष देऊ नये. मी म्हणलं बाबा काय तुझी बायकोन मारतो कशाला, बिचारी रडत आहे ना, म्हणून तुम्हाला ऐकायचं का? त्या पायरीवर ती बसते, या पायरीवर मी बसतो, आम्ही दोघं 2 पायऱ्यावर बसतो, दिवसभर आम्ही भीक मागतो. अरे मारायचं कारण विचारलं, का मारतो? तिनं पैसे घेतले का? नाही म्हणे महाराज दोघं नवरा बायको आहे, दाम्पत्य जीवन आहे, एकत्रच पैसे होतात, घरी गेल्यावर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. पण हे काय घरात नेलेले पैसे ते तिला चिल्लर सुट्टे घरात जमतच नाही. ते सुट्टे चिल्लर घेते, दुकानदाराकडे जाते आणि 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून
बंद. आज सकाळी फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी होती, आजपासून 1500च्या नोटा. आता तुम्हीच सांगा महाराज, हिनं मला किती बुडवलं. मी हिनं काय बुडवलं तुला? त्यानं सांगितलं, तुम्हीच सांगा महाराज, आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? आलं का लक्षात? ते पहिल्या नोटबंदीचं आहे. आताचं मी सांगत नाही, भरपूर सावका वेळ दिलेला आहे. 20-20 हजार दररोज टाकायचं म्हणतात. माझा विषय चालला का खऱ्या अर्थानं देवतेच्या लोकव्यवहारात देवतेचे वेगळे शरीर आपल्याला मान्य आहे, त्याच्याहून देवतेला शरीर आहे म्हणून देवतेचं एक सगुण शरीर आहे आणि एक देवतेचं अमूर्त अशा प्रकारचं रूप आहे म्हणून देवतेला पाहायला देवाला रूप आहे. व ते देवतेचं रूप कसं पाहायचं, ते पाहण्याचं निर्गुणाला कसं पाहायचं, सगुणाला कसं पाहायचं, अशा प्रकारचा स्वतंत्र विचार आहे. कारण दुसऱ्या चरणातला आचारण विचार हा शब्द घेऊन आपल्याला वरच जायला जमते. भगवान परमात्म्याला पाहायला जमते आणि पाहिलं कोणी पाहिलं. पाहायला जमलं नसतं तर शास्त्राने आज्ञा केली नसते, आत्मा वा अरे द्रष्टव्या मंतव्या निधिध्यासितव्या, किंवा संतांनी सुद्धा सांगितलं नसतं पहारे हे दैवत कैसे, किंवा तुम्ही देव पाहावो उंच ठाई उभे राहावो. विठ्ठल परमार्थ पाथिकाला परमार्थाचं फल आहे देवाचं दर्शन. देवाची भेट म्हणत नाही मी, देवाचं दर्शन म्हणतो. भेट वेगळी, दर्शन वेगळं. अलग लक्षात. भेट कधी कधी असते पण दर्शन नसते. उदाहरण सांगायचं झालं तर एक महात्मे भरपूर नावलौकिक झालेले टीव्हीवरचे महाराज नावलौकिक प्राप्त झालेले, सर्वत्र दर्शन प्रवचन सोहळे त्यांचे आरंभ झालेले. एकाला असं वाटलं की आपण महाराजांच्या भेटीला गेलं पाहिजे. आश्रमात गेले आणि महाराज कुठंतरी फॉरेनला गेले. महाराजांची योगायोगानं श्रीमंताला भेट होऊ शकली नाही आणि योगायोगानं महाराज एका खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एका फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन केलं. एका गाडीत ते निघलेले महाराज आणि महाराज निघाल्यानंतर त्याच गाडीत या श्रीमंताचं रिझर्वेशन, याची नंबर 62 आणि त्या महाराजाचा नंबर 61. महाराज गाडीत चढले आणि चढल्यानंतर याला परिचयच नाही. म्हणे बाजूला व्हा, माझं सामान लावू द्या. अरे म्हणे बाबा माझी 61 नंबर आहे. म्हणे महाराज तुम्हाला कळत नाही का, बाजूला व्हा, मला सामान लावू द्या. आणि असं करता 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 ती गाडी निघली. गाडी एका स्टेशनला जाऊन थांबली. थांबल्याबरोबर तिथं त्या महाराजाचे भरपूर अनुयायी हार घेऊनच हजर होते. महाराजचा उद्घोष करत होते, महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो. महाराजचं नाव घेऊन, नाव मी घेत नाही, आणि उद्घोष चालू झाला. आणि मग त्यांनी या कोचमध्ये, या डब्यात इतक्या नंबरची सीट आहे म्हणून सगळे तिथं आले आणि महाराजाला पाहिल्यानंतर हातातले हार त्यांच्या गळ्यात टाकले. महाराजांचा जय जयकार केला, महाराजाला नमस्कार केला. आणि मग हा ग्रस्त त्यांच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे महाराज जे त्यांचे म्हणतात ते महाराज तुम्ही का? ते हो मीच, याच देहाला हे नाव आहे. आणि हे म्हणल्यानंतर म्हणे महाराज मी आश्रमात तुमच्या भेटीसाठी गेलो पण तुमची भेट झाली नाही. मी आता तुम्हाला विचारतो, बसलेल्या स्टेशन पासून महाराजाची याला भेट आहे का दर्शन आहे? भेट आहे पण दर्शन आहे. अलग लक्षात. तसं भगवान परमात्म्याचे ते आपल्या आतच आहे ना, कुठं ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर जनतिष्ठती. भगवान परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामूस आस्था सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी काम विषयावरी. परमात्मा आपल्या आतच आहे पण त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन नाही. आणि परमार्थ पातिकाला परमार्थ करून त्या परमात्म्याचं आत असणारा सतत कृष्णमूर्ती, आत असणारा तो परमात्मा, त्याचं दर्शन त्याला घ्यायचं असते. ज्ञानालाही तेच दर्शन घ्यायचं असते. आणि खऱ्या अर्थानं अन्य आचार करणाऱ्याला सुद्धा त्या परमात्म्याच्या दर्शनाची गरज आहे. म्हणून ती दर्शन आपल्याला नाही. परमार्थ कर्तव्यस्थ दिसतात पण खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याची भेट त्यांना नाही. म्हणून परमार्थाचा आचार पाहून आज सोयराबाई म्हणतात, शीन वाटे म्हणा, शीन वाटे म्हणा, शीन नाही तर शीन वाटे म्हणा, नारायणानं पाहता. आत असणारा नारायण हे शरीर, नार आयन म्हणजे ठिकाण, या शरीराच्या आत नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे ठिकाण, त्यात राहणारा हा परमात्मा हे पाहत नाहीत. मला यांच्याविषयी खेद वाटतो. विठ्ठल जवळ परमात्मा असून सुद्धा त्याचं दर्शन परमार्थिक साधना करून हे साधक घेत नाहीत. मला खऱ्या अर्थानं पाहायचं वाटते. त्यांच्याविषयी खेद प्रगट करतात. शीन वाटे खेदच आहे ना. ज्याच्याविषयी एवढं करायचं आणि त्याच्याविषयी तो परमात्मा स्वीकारायचा नाही, करत नाही तसं नाही. याज्ञिकाच्या विषयी सुद्धा खेद आहे. एकची कुडे करती जे स्वर्ग काम मनी धरती
ते यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. अलग लक्षात एक त्या यज्ञिकाच्या विषयी खेदच प्रगट केलेला आहे. यज्ञ करतात, यजन करती कौतुकी, ते तो वेदाचाही माता तुकी. आज इतके चांगली वेदाची क्रिया दादा आहेत ज्ञानेश्वरी पाठ असणारे. अलग लक्षात इतकं चांगलं यजन करतात, इतक्या चांगल्या यजन क्रिया त्यांच्या जीवनात आहेत. विधीचा लोप न चुकती विधी, ते विधीचा लोप सुद्धा होऊ देत नाही. विधियुक्त त्यांचा आचार आहे. पण ते याज्ञिक सगळं करतात, पण करतात हे यजन करून अपेक्षा काय करतात? स्वर्ग काम म्हणे. त्यांची यजन क्रिया पाहून वेदांनी सुद्धा मान डुलवावी. वा वा वा, काय आचार आहे, काय आचार आहे, असं वेदांनी त्यांच्याकडे पाहून सुद्धा मान डुलवावी असा त्यांचा आचार आहे. पण त्या यज्ञाचं जे फल त्यांना प्राप्त करायचं ते खरं ओरिजिनल फल अर्थात यज्ञ पुरुषाकडे न जाता ते स्वर्गाची इच्छा प्रगट करतात. त्यांच्याविषयी सुद्धा संत खेदच करतात. शील वाटतो ज्याच्यासाठी जी क्रिया करायची खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते नाही. उदाहरण सांगायचं झालं तर एखादी पतिव्रता माऊली घरदार सोडलेला आहे, माहेर सोडलेलं आहे, सासरी आलेली आहे, सगळ्यावर पाणी सोडलेलं आहे आणि प्रपंच सावरत आहे. आणि प्रपंच सावरते वेळेस पतीसाठी वडाचे पार झिजवत आहे. वडा पाव, वडा पाव, वडा पाव, वडापाव, वडाला पाव पाव. कशासाठी? जन्मोजन्मी हा पती मला भेटावा याच्यासाठी काय करत आहे? वडाची सेवा करत आहे, वडाला प्रदक्षिणा करत आहे, पार झिजवत आहे. आणि घरी पती आले, पतीने सांग अगं मला भूक लागली, जेवाय वाढ. आणि मग त्याची लाच काढत आहे. अशाविषयी काय वाटावं? खऱ्या अर्थानं पाहिजे तसंच आहे. तर देशासाठी बॉर्डरवर सेवेला गेला, भरपूर साधना केली, भरपूर अशा प्रकारचं गोळ्या झेलून देशाचं संरक्षण केलं आणि गुप्तचर संघटनेचं गुह्य माहीत करून परदेशात पोहोचून दिलं. खेदच आहे. अलग लक्षात. तसं ज्या परमात्म्यासाठी भक्ती करायची, ज्या परमात्म्यासाठी ज्ञान संपादन करायचं, ज्या परमात्म्यासाठी आचार संपन्न करायचा, हे सगळं करतात पण परमात्म्यासाठी नाही. परमात्म्याचं दर्शन यांना होत नाही. म्हणून सोयराबाई म्हणतात आपले शील वाटते म्हणा नारायणांना पाहता. मग त्यांनी केलेला आचार विचार त्याची संगती काय? सोयराबाई म्हणतात ते सगळं वायाच आहे ना, व्यर्थच आहे ना. आचार विचार आचार विचार वाया, आचार विचार सदा मलिनांत.
देवाच्या दर्शनाला जे प्रतिबंध आहेत त्यात अंतःकरणाची शुद्धता नसणं हा मोठा प्रतिबंध आहे. देवाचं दर्शन त्याला होत नाही. त्या यांच्या बाबतीत ती कथा सांगतात सुंदरदासजी. त्याला एक नवाबानी सांगितलं म्हणे तुम्ही ज्या देवाची साधना करता त्याचं मला दर्शन करून देता का. पण नवाब म्हणल्यानंतर त्याच्या चित्तात काय, त्याच्या चित्तात आता बाकीचं सगळं होतं. राज्यकारभार पाहणं, एक आपल्या राज्याचा विस्तार करणं, याला लुटणं, ते ठेवणं, हे सगळं त्याच्या चित्तातलं. सुंदरदासजीच्या लक्षात आलं याची योग्यता भगवान परमात्म्याच्या दर्शनाची नाही, आणि याच्या चित्तात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवाच्या दर्शनाची इच्छा आहे. इच्छा तर प्रगट केली. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुला देवाचं दर्शन पाहिजे ना, मला एका भांड्यात वाटी भरून पाणी आण. वाटी भरून पाणी आणायला लावलं आणि पाणी समोर आणल्याबरोबर त्या पाण्यात सुंदरदासजीनं आपल्याजवळ असणारी राख टाकून दिली. राख टाकल्यानंतर सांगितलं ते राख त्या पाण्यात मिसळल्यानंतर सांगितलं याच्यात पहा बरं. अरे महाराज पाणी गडूळ झालं ना, याच्यात काहीच दिसत नाही ना. म्हणे बर पाणी बदल. दुसरी वाटी भरून पाणी आणायला लावलं. पाणी भरून आणलं आणि त्या पाण्याला जरासं त्या भांड्याला असा धक्का मारला. म्हणे आता याच्यात पहा. म्हणे महाराज सगळं फुटलं तुटल्यासारखं दिसत आहे, स्पष्ट काही दिसत नाही. सुंदरदासजी हसले, शांत बसले. त्यावेळेस तो बादशाह म्हणू लागला, नवाब म्हणू लागला, महाराज मी तुम्हाला सांगितलं मला ते देवाचं दर्शन पाहिजे. मला त्या देवाचं दर्शन तुम्ही करून नाही दिलं आणि त्याचं उत्तरही दिलं नाही. त्याला तुला उत्तर दिलं पण उत्तर कळलं नाही. काय उत्तर आहे? त्याने सांगितलं का रे बाबा, पहिल्या वाटीत मी पाणी जे भरून आणायला सांगितलं ते स्वच्छ पाणी, त्यात प्रतिबिंब दिसत होतं, पण त्याच्यात ज्यावेळेस मी राख मिसळली ते मलिन पाणी झालं. त्या मलिन पाण्यात तू तुझं तोंड पाहिलं, ते तोंड दिसलं नाही. दुसऱ्या पाण्याला मी धक्का दिला, विक्षेप निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यातही तोंड पाहिलं तरी त्यातही तोंड दिसलं नाही. तसंच आहे बाबा, परमात्म्याचं दर्शन घ्यायचं झालं तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध नसेल तर परमात्म्याचं दर्शन होत नाही. अंतःकरण जर विकाराने ग्रस्त झालं तर त्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. अशुद्ध काम संपर्कात, विकाराच्या संपर्कात गेलेलं अंतःकरण त्या विकाराला वश होते आणि खऱ्या अर्थानं त्याच्या ठिकाणी जाड्य येते आणि जाड्य आल्यानंतर चेतन परमात्म्याचं दर्शन जड अंतःकरणाला कधीच होत नाही. ते अंतःकरण मलिन कशानं होते? मग वेगवेगळे विकार आहेत. कधी कामाने मलिन होते, कधी क्रोधाने मलिन होते, कधी लोभाने मलिन होते, आणि सगळ्यात मोठा विकार जर कोणता असेल तर अहंकाराने ते मलिन होते. म्हणून तर आमचे तुकोबारा सांगतात अंतःकरणात अहंकार नावाचा विकार नासा तो जगात निंद्य आहे आणि ओवळ आहे. अहंकारा नासा भेद जगी निंद्य ओवळा, तो निंद्य आहे ओवळ आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात अहंकार जरी आला तरी देवाचं दर्शन आपल्याला अंतरल्या जाते. गवळणीचा प्रसंग आहे, घड्याळ पुढे गेलेला आहे. मी आता जास्त विस्तार करत नाही, फक्त धावतं सांगतो. म्हणून मी सांगितलं पुढचे 3 चरण मी सोडणारच नाही. तसं मी एकच चरण सोडतो आणि बाकीचे सोडतो. एकच चरण सोडतो आणि बाकीचे सोडतो. त्याचं कारण आहे 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला, आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी आज महाराजांनी पार अभंग सोडला. मग दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. आलं लक्षात? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते आमचे जगन्नाथांना पवार होते. त्यांच्या समोर एकदा 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. 2 माईक होते, एक चालू होता आणि बंद होता. त्यांनी एकदा कोटी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. चालू आहे आणि एक माईक चालू आहे. मग मी म्हणजे आलं तुमच्या लक्षात, श्लेष कुठे केला ते लक्षात आलं तुम्हाला. ते फार कोट्या करायचे. त्यांना विचारलं अण्णा कारखाना बंद का हो? त्याने उत्तर दिलं डायरेक्टर चालू. सहज उत्तर होतं. आलं का लक्षात? ते कोट्या फार करायचे. त्यांना विचारलं अण्णा एवढ्या कोट्या तुम्ही कशा करता? ते म्हणजे सोपं आहे, तुम्ही सगळेजण एक लक्ष देता, कोटी सहजच होते. आलं का नाही तुमच्या लक्षात?
काय इकडे वक्ता काय द्या म्हणत असतो, लक्ष द्या म्हणत असतो. आणि किती लक्ष एकत्र आल्यावर कुठे होते, 100. एवढ्याच लक्ष एकत्र आल्यावर किती कोट्या होतील. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर असं आपला विषय कुठून गेला का, एकच चरणाचं चिंतन. वाया आचार विचार, वाया म्हणजे व्यर्थ त्याचा, आचार या शब्दाचा अर्थ कर्म प्राधान्य. आचार म्हणजे कर्म, त्याचा आचार व्यर्थ आहे आणि त्याचा विचार म्हणजे त्याचं ज्ञान सुद्धा व्यर्थ आहे. जर अंतःकरण मलिन असेल तर, अर्थात अंतःकरण विकारानं ग्रस्त झालं तर त्याने किती जरी आचाराचा स्तंभ माजवला, किती जरी मी ज्ञानी आहे असं जगात प्रगट केलं. आता हे जे आहे ते अलीकडल्या सगळ्यावरच, आणि त्यात आम्ही सुद्धा येणारे आहे. आलं का लक्षात? दुसरं तिसरं चौथं चरण मी सांगितलं नाही, ते चरणावर बोलण्याचं आमची योग्यता नाही, कारण यातलेच आम्ही आहे. वाया आचार विचार, आलं लक्षात? व्यर्थ मलिन अंतर. म्हणून अंतःकरण मलिन असेल तर देव भेटत नाही ना. आणि तोंड भरो विचारा अंतःकरणी विषयासी थारा, तया नातुडे मी धनुर्धरा त्रिशुद्धी गा. देव स्वतः सांगतात, अर्जुना तुला त्रिवार सांगतो बाबा, का अंतःकरणात विकार भरलेला आहे. अंतःकरणी विषयाची थारा, विषयात अंतःकरणाची दलदल आहे. आपल्या अंतःकरणात विषयाची दलदल आहे आणि अंतःकरण विषयाने व्यापलेला आहे. आणि मुखानं मात्र ब्रह्मज्ञानाची भाषा चालू आहे. मला वाटते वाया आचार विचार. पण तो काही त्याचा विचार महत्वाचा नाही, त्याचं ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणून असं त्याचं हे केलं. एवढंच नाही बाबा, एवढंच नाही, तो सोंग दाखवत असेल, नाही तो एक सोंग घ्या आणि त्यांनी दाखवलेलं ते सोंग, ते काय उपयोगाचं आहे. ती सगळी कथा सुद्धा तिसरं चरण. चोराचे ते सोड, चोराचे ते सीन वाटत से मना, सीन वाटत से मना, सीन वाटत सीन वाटत से सीन वाटत से मना, सुनवात से मरना, सुनवात से मरना, सुनवात से मरना. नारायण
शीन वाटतसे मना नारायणा न पाहता, शीन वाटतसे मना नारायणा न पाहता, कीर्तनकारांना न पाहता. अलग लक्षात म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर हा सोयराबाई महाराज परमार्थ पाथिकाच्या विषयी खेद दांभिकाच्या विषयी खेद प्रगट करतात. मग त्याचे सगळेच आता इथं कथाकारही घेतला, इथं कीर्तनकारही घेतला, इथं मग आता ते पूजा अर्चा करणारा आचार संपन्न तोही घेतला आणि ज्ञानी घेतला. सगळ्यांची जे संतात ते सामर्थ्य सगळ्याची खरडपट्टी काढायचं. अलग लक्षात. त्याच्यामुळं सोंगाचे ते सोंग, हा सोंग या आणि ते त्यांनी दाखवलेलं सोंग, सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा. ते कथेच्या वेळी काय त्या रडे काय पडे काय लोढे काय हे सगळं ते सोंग. आता मी काही त्याच्यावर जास्त विस्तार करत नाही आणि त्याच्यावर बोलण्याची माझी ताकद नाही म्हणून मी विस्तार करतच नाही. कारण आपल्याच जीवनात ते उतरलं नाही. सत्य आपल्याच जीवनात ती खरी सेवा घडत नाही. हे आपल्या जीवनात सोंगाचं आहे. खऱ्या अर्थानं दंभाचं स्वरूप सांगितलं देवा. जे आहे ते झाकणं हेही दंभ आहे, नाही ते दाखवणं हाही दंभच आहे. तेही काही जण झाकतात, मी कोण आहे वास्तव झाकतात, नाही ते दाखवतात. सत्य दंभाचं चिंतनच केलं. जिने सत्याचा भोकसा अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभूर उडविला जगीही. सत्याचं सत्य त्यात राहतच नाही. आणि दांभिकाचं एक आहे म्हणून संतांनी विनंती केली, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. ते सांगितलेलं आहे. दंभानं काही गोष्टी भेटतील. दंभानं होईल काय, कीर्ती होईल, मान भेटल, पोट भरल, हे दंभानं हे होईल ना सगळं. दांभिकाच्या जीवनात हे घडल ना. हे दंभानं येते पण स्वहिता कारणे नेणे काय हे घडत नाही. दांभिका जीवनाचा डेंजरचा सिग्नल आहे. त्याचं स्वहित होतं. ते जगाचं अकल्याण करतो, जगाला फसवतो हे विशेषता नाही, तो स्वतःला फसवतो. म्हणून संत जरा कष्टी होतात. संतांना कष्ट याच्यासाठी आहेत. करतात चांगलं, आचार चांगला आहे, सगळे दाखवतात, पण त्या आचाराचं वास्तव फल ते पदरात पडत नाही. जो विचार आहे
तो विचार करतात ग्रंथ आता ते आपल्याकडे येते आपणही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पाठांतर करतो हे बसवतो हे सगळं कशासाठी रेकॉर्डही करतो आणि हे सांगतो कशासाठी फक्त हे सांगण्यासाठी पण ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी नाही पण खऱ्या अर्थानं सोंगाचं हे सोंगच आहे दावी रंग कथेचा कथेत खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तरी आपण प्रगट करून दाखवतो पण सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा आणि मग म्हणे त्याची स्थिती काय त्याच्या चित्तात काय आणि त्याच्या चित्तात राहणार काय हे सगळं कशासाठी करतो आता तुकोबाराची भाषा जरा कठीण आहे हालविती कुलजना माझी अलग लक्षात तुकोबाराची भाषा जरा कठीण आहे सोयराबाई सुद्धा सांगतात हे लोक मग हे करतात कशासाठी अरे म्हणे हे सगळं दुसऱ्याच्या धनावर चित्त ठेवूनच करतात अभंगाचं परधनी सदा मन परधनी सदा मन वरदावे तसे डोलून वरदावे तसे डोलून वरदावे तसे डोलून सदा चाललं कशासाठी लोकांच्या धनावर चित्त ठेवूनच आहे आपल्या भाग्याचा हास करण्यासाठी हा खरा प्रवृत्त झाला वास्तव्यात पाहायचं झालं तर दुसऱ्याच्या धनावर याचं लक्ष आहे पॉकेट किती भेटते आलं लक्षात मग आता हे विस्तार त्यांनी चांगला केला असता म्हणून परधनावर त्याचं चित्त आहे आणि वरी दावी तसे डोलून दावून वैराग्याची कळा सांगतो उदाहरण सांगायचं झालं तर त्याचे चेले चपाटे अशाचे भरपूर असतात बाबाजी किसी ते काय आता ते हिंदी आते पण हेलपाटे खाते हिंदी आते आमचे ते आपण अयोध्येला काही लोक घेऊन आम्ही गेलेले भरपूर लोक पाहिल्यानंतर एकाने विचारलं कहाँ से पधारे कितने लोक आता ते आपले विद्यार्थीच होते त्याने एकानं उत्तर दिलं हम एक दो आलंदी के बाकी सब इकडले तिकडले हम एक दो आलंदी के बाकी सब इकडे हिंदी आती पण हेलपाटे खाते अलग अलग तसं ते त्याला विचार हमारे बाबाजी पैसे कुछ होते नाही आमचे महाराज पैशाला हात लावत नाही काय प्रसिद्धी केली महाराज असा वैराग्य संपन्न महात्मा नाही असे त्यागी कोणी नाही आणि लोकांचं असंच आहे महाराज सत्य गेले भोळ्यावरील विकल्पाची चाली जे दर्शनला गर्दी जे दर्शन लोक यायचे टाकायचे महाराज पैसे टाकायचे उठाव 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 पैसे टाकले का उचलायला लावायचा आता टाकून टाकून बिचारे टाकायचे की 10-5 वेळेस आणि असं करता 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 ज्या गावात बाबाजी थांबलेले होते त्या गावात एक धनिक श्रीमंत शेठ होता आणि त्याची कीर्ती लोक म्हणत होते एवढा आहे पण काय काडी लावायची का कुठं दानधर्म करत नाही कुठं देत नाही गोष्टी हातानं कावळा उठवत नाही आणि त्याची अशी खऱ्या अर्थानं कंजूसतेची त्याची सुद्धा अपकीर्ती सर्वत्र पसरलेली सर्वजण त्याची अपकीर्ती करत होते आणि त्याला वाटलं बरी संधी आहे आपल्यातला हा दोष आपल्यावरचं हे खऱ्या अर्थानं कलंक पुसण्याची बरी संधी आहे बाबाजी काही घेत नाही त्यानं 10 लाख रुपये पिशवीत भरले बाबाजीच्या जवळ आला बाबाजीच्या समोर ते पैसे ठेवले म्हणे बाबाजी आपण पार विरक्तात आपण पार त्यागी आहेत असा महात्माच पाहिला नाही आपल्यासाठी हे आणलेलं आहे हे 10 लाखाचे पिशवे आहे तुम्ही घ्यावं बाबाजीनं सांगितलं नको नको मला लागत नाही ते म्हणे नाही बाबाजी आपल्यासारखा त्यागी पाहिला नाही आपल्यासाठी त्याला वाटत होतं बाबाजी नको म्हणणार आहे आणि मी एवढे 10 लाख रुपये दिले म्हणून माझी कीर्ती होणार आहे एक तर माझा कलंक 10 लाख देऊ शकतो सामान्य दातृत्व आहे का म्हणून नावे होईल आणि दुसरं बाबांजीने घेतलं ना तर आपले पैसे वाचतील असा उभय विचार त्याचा चाललेला त्यांनी ठेवल्यानंतर बाबाजीनं 2दा-3दा म्हणल्यानंतर मग शिष्याला खुणवलं पिशवी उचला आणि आतल्या खोलीत ठेवा पिशवी उचला आणि आतल्या खोलीत ठेवा हे म्हणल्यानंतर म्हणे बाबाजी तुम्ही घेणार नाही मलाही माहित आहे का तुम्ही माझी मजाक करत आहात ते नाही ते म्हणे नाही म्हणे बाबा असं काही नाही तुझी एवढा जर आग्रह असेल
एवढा आग्रह करणारा कोणी भेटला नाही मग घ्यायला, कारण बाकीचे टाकत होते ते 10 रुपये 5 रुपये 20 रुपये एवढा किती दिवस करता. हा म्हणून ते म्हणे ते तिकडं नव्हतं, मग हे 8 ठेवले. म्हणे बाबाजी असं म्हणू नका बरं, मला अटॅक येईल बरं का, धनात माझं चित्त आहे. आणि मग खऱ्या अर्थानं सांगितलं तुझी एवढीच इच्छा आहे तर हे काय मी चांगल्या कार्यात सत्कार्यात खर्च करील, तू त्याची चिंता करू नको. महाराज ते बाबाजीकडे पाहता पाहता डोळे चांदीचे त्यानं केले. गावातले लोक आले आणि त्याच्यावर पाणी शिडपून त्याला सावध करणार, तेवढ्यात बाबाजी पसार आणि शिष्यही पसार, चेले पसार. पसार झाले. वास्तव्यात पैसे गेले कुठं, 10 लाख 10 लाख 10 लाख पहा म्हणता म्हणता गेला. पाहता काय विठ्ठल, असे बहुतेक आपल्याला पाहायला सापडतात. परधरी सदा मन ओरी दावी तसे डोलून वैराग्याची कळा दाखवतो. असे आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर आशापासून सावध बर का, आशापासून आपण सावध पाहिजे. मला वाटते कधी कधी खरा नाही भेटला तरी चालते, पण खोटा जर भेटला तर इतका अहित होते का सांगायचं काम नाही. म्हणून खरा मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे भवदरिया के तीर. खरा महात्मा भेटला त्याच्या सहवासात, त्याच्या उपदेशाने, त्याच्या साधनेने, त्याच्या चिंतनाने आपला उद्धार होईल. पण खोटा भेटल्यानंतर आपलं अहित किती होते. म्हणून हे संत आपल्याला सावध करतात. म्हणून सोयराबाई म्हणू लागले असा बाहेरचा आचार, असा त्याचा विचार पाहून आशाकडे तुम्ही जाल तर त्याचा परिचय देतो. असा जर दिसला तर तो व्यक्ती दुराचारी आहे. ऐसा नर तो दुराचारी, ऐसा नर तो जो दुराचारी म्हणे चोख्याची महारी. तो ऐसा नर दुराचारी दिसतो ना आचार, काय उपयोगाचा आहे वरचा आचार. म्हणून त्याचा वरचा आचार काही उपयोगाचा नाही. तर त्याच्या आत पाहिलं पाहिजे. वरी नटती ते पुढे दरिद्र झाले. वर नटलेलं आहे, आत सगळं विकारच भरलेलं आहे. म्हणून ते त्याचा सगळा जो आचार विचार आहे ते परधनावर चित्त ठेवून आहे, लोकांना भुरळ पाडण्यासाठी. म्हणून त्यात तुम्ही बोलू नका. असा व्यक्ती म्हणजे दुराचारी आहे. आता ते दुराचारी कसा तिकडे जात नाही ऐसा, पण कोण सांगतात हे फार महत्वाचं आहे. म्हणे चोख्याची महारी कोण म्हणतात ते? आपला परिचय देतात. परिचय देतात कोण? चैनाबाई, आपलं हे सोयराबाई आपला परिचय देतात. काय परिचय देतात? चोख्याची महारी. एक चोखो वारायची मी महारी म्हणजे त्यांची पत्नी, हा सरळ त्याचा परिचय. पण त्याच्या पलीकडला परिचय महारी, आरी, ज्यांच्या जीवनातली माया गेलेली आहे, मायेत ज्या पडलेल्या नाहीत, मायेचा हानन ज्यांच्या जीवनात घडलेला आहे, अशी ही महारी. कोणाचा परिचय? जे मायेत पडले ते नाही हे परिचय. हे मायेत गुंतले त्यांचंच वरचं चिंतन, हे सगळे दुराचारी आहेत. पण मायेच्या अतीत झालेले, मायेच्या बाजूला झालेले, मायेपासून वेगळ्या झालेल्या या सोयराबाई आपल्याला अशा दुराचारी व्यक्तीचा परिचय करून देतात. म्हणून बाबा अशाकडे पाहून शीन वाटत असे म्हणा नारायणांना पाहता. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा आपणही तपास. आता ह्या अभंग खरा आम्हाला तपासण्यासाठीच गुरुवर्य तात्यांनी दिलेला असायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण कुठं आहे इथं. म्हणून आपल्या जीवनात ही साधना योग्य आहे का नाही,
आपण ते पाहिली पाहिजे, तपासली पाहिजे. पण अशा महापुरुषांच्या कृपेनं आपण सुद्धा अशी ती आपल्या जीवनात होणारा दांभिकता ती सोडून योग्य मार्गाने आपली वाटचाल व्हावी. यांनी कृपा केली तर हे शक्य आहे का? परमार्थात तेच विचार करावा का देव, मी म्हणतो जग काय म्हणते याचा विचार करण्यापेक्षा देव काय म्हणते याचा विचार जरा बाजूलाच पारमार्थिक आधी ठेवावा. संत काय म्हणतील याचा विचार केला पाहिजे. मज ते हसतील संत जी देखील ती मूर्तिमंत म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्त साधसे. म्हणून असा हा आपल्याला सावध करणारा अशा प्रकारचा गोड अभंग यथामती यथा अवकाश समोर ठेवला. 5 मिनिटं बाकी आहेत. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मला वाटते यांच्या ठिकाणी कोणतं बळ आहे ते काही कळत नाही हो. व्यवहारात एखादा व्यक्ती अशा आजाराच्याला जर आजारात गेला तर अंतरण धरून खेळत बसतो. अंतरण धरून तिथंच तो बसतो, ते उठत सुद्धा नाही, व्यतीत होतो. काय बळ आहे महाराज. आणि मला वाटते हेच खरं त्यांच्या परमार्थाची ताकद आहे. विठ्ठल आयुष्यभर केलेला शुद्ध परमार्थ हे पाहायचं झालं तर परमार्थ काय करतो, परमार्थ काय बळ देतो, परमार्थ काय सामर्थ्य देते या महात्म्याकडे पाहिलं पाहिजे. महाराज सामान्य नाही, हे सामान्य गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. आणि पुन्हा तेवढाच रूप आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजरच आहेत म्हणे सकाळपासून. त्या पारायणापासून आपलं चरित्र असेल, प्रवचन असेल, भजन असेल आणि कीर्तन असेल. मला वाटते महाराज म्हणूनच हे महात्मे सामान्य नाही. नेहमी आमच्या जीवनात काही ठरलेले आहेत. आमच्यासमोर काही महात्मे आहेत का कसं असावं, साधकांनी कसं जगावं, हे दीपस्तंभासारखे आमच्यासमोर हे दीपक आहेत. पूजनीय गुरुवर्य महाराज माझ्या पुढे बसलेले आहेत. पूजनीय गुरुवर्य तात्या महाराज आहेत. पूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबा आहेत. हे महात्मे म्हणजे साधकांनी कसं जगलं पाहिजे याचा आदर्श आहे. आलं का लक्षात? साधकाच्या जीवनात हे वारकरी संप्रदायात बोटावर मोजण्यासारखे असे काही महात्मे आहेत. साधकाच्या जीवनात त्यांना सांगण्याची गरज नाही, पण त्यांच्या जीवनाकडे पाहून साधकाचं जीवन सुधारणार आहे असे महात्मे आहेत. म्हणून देवाच्या चरणी प्रार्थना करू का अशा महात्म्यांना आमच्या आज आपलं नाहीतरी काय वाया आचार विचार व्यर्थ मलिन अंतर असं जीवन जात आहे. आपल्याही जीवनाचे काही वर्ष, आपल्याही आयुष्याचे काही वर्ष या महापुरुषांना भेटू देत आणि असे महात्मे दीर्घकालपर्यंत आपल्याला आशिष देण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी आणि आपल्यावर कृपा कंपायमान करण्यासाठी यांना आपल्याला आपलं आयुष्य त्यांना भेटू देत. त्यांना खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या कृपेनं विशाल अशा प्रकार आयुष्य तशाच प्रकारचं त्यांना आरोग्य प्राप्त होऊ देत असं देवाच्या चरणी प्रार्थना करू. या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक हो आणि वाणीला विराम देऊ. मोठ्या प्रमाणात एकदा टाळी वाजवून संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ऐसा नर तो दुराचारी, ऐसा नर तो दुराचारी, ऐसा नर तो दुराचारी, ऐसा नर तो दुराचारी,
नरतो दुराचारी ऐसा नरतो दुराचारी ऐसा नरतो दुराचारी म्हणे तो खियाती महरी म्हणे तो खियाती महरी शिन वाटत से मना शिन वाटत से मना म्हणे तो काचे महरी तो काचे नारायण न देखता न पाहता नारायण न पाहता बाप्पा